क्या हुआ? मैं गई थी वोट देने, मेरे जगह पर दूसरा कोई वोट मार के चला गया है, मेरे को वोट मारने नहीं दिया गया। तेव्हा त्यांचं मतदान करून घेतलं. नंतर एक दुसरी रिंकी सिंग आली, त्यांचं फक्त नाव मॅच झालं पण फोटो मॅच झाले नाही म्हणून त्यांचं नाकारलं त्यांचं मतदान. हां, त्यांचं नाव त्यांचं सांगितलं की 10 नंबरवर 10 वॉर्डमधील 2 नंबर केंद्रावर या आणि तुम्ही मतदान करा, त्यांच्याकडे जी पावती येते. पण त्यांचा जो 698 नंबरवर आहे ना, तिथं त्यांचा फोटो मॅच होत नाही सर. आणि ऑलरेडी पहिली एक व्यक्ती फोटो मॅच करून गेलेली त्यांचं आय डी. हां, त्याचे फोटो मागवा ना तुम्ही. हां, त्यांना तेच बोललं. मग ते म्हणे तुमचं एक त्यामुळे पीआरओने त्यांना नाकारलेलं, बाकी काहीच नाही. आम्हाला जास्त माहिती नाहीये त्या पीआरओने. तुम्ही माहिती घ्या. माहिती घ्या म्हणजे आता अरे एक मिनिट आम्ही बोलतो. पीओने मला सांगितलं बोला की जो त्यांनी मॅडमने फोटो आणला होता त्या त्यांचा नव्हता, ज्या दुसऱ्या होत्या त्यांच्याशी मॅच झाला, त्यांचं मतदान त्यांना करून मग दिलं. ह्यांचं काय झालं आता? आता ते एका- दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे, नंबर दिलेला आहे. ते आपल्याला सांगू सर, नका. माझ्याकडे पण दिले. एकाच ऐकून घ्या, व्यक्ती- ऐकून घ्या. जे लिस्ट मध्ये नाव आहे त्या व्यक्तीचं नाव आहे, ती व्यक्ती आहे, तेवढ्याच मतदान करण्याचं मला अधिकार आहे. अहो पण तिचं नाव आहे ना लिस्ट मध्ये, दिला पावती दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. रिंकी सिंग येऊन गेली, मतदान ती करून गेली. मग ही रिकी सिंग डुप्लिकेट आहे का? तुमचं म्हणणं काय ऐकून घ्या, पीआरओना त्यांचा मुलगा भेटला, तो म्हणे 2 रिंकी सिंग आहे, असं पीआरओने मला सांगितलं. आहे? 2 रिंकीचे कसेल, पण हिचं मतदान कुठे केलं मग? ते आता आम्हाला त्याबद्दल काही कळलं कारण नाही. ती सर, शेवटी सर, तुम्ही- फोटोवरून आयडेंटिफाय केलं नाही, जात नाही, आहे एक लक्षात ठेवा, आयडेंटिफाय एक लक्षात ठेवा, मी काही ते प्रेस बाईट द्यायला थांबलेलं नाहीये. नाही, तेवढंच नक्कीच आहे. नाही.